नमस्कार. आपण पाहत आहात DSM न्यूज नेटवर्क. मी आहे असलम शेख. धारूर तालुक्यातील गुटखा माफियांविरोधात पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल 31,62,080 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक 8 मे 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी केज यांना मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. माहितीनुसार आडस्ते धारूर रोड दरम्यान एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा क्रमांक MH14 GU 0699 ही गाडी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा, सुगंधी, पान मसाला आणि तंबाखूची मोठ्या प्रमाणात वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वेंकटराम यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत विशेष पथक तयार केले. या कारवाईमध्ये धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक जावेद कराडकर, पोलीस उपनिरीक्षक इनामदार, पोलीस कर्मचारी गुंजाळ, चोपणे, काळकुटे, निगुळे आणि काळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांनी आडस रोडवरील दुबे प्लॉटिंग परिसरात 2 पंचांना बोलवून नाकाबंदी केली आणि संशयित वाहनाची प्रतीक्षा सुरू केली. काही वेळातच आडसकडून येणारी संशयित इनोव्हा क्रिस्टा गाडी पोलिसांच्या नजरेत सापडली. पोलिसांनी तात्काळ गाडी थांबवून चालक आणि वाहनातील व्यक्तींची चौकशी केली. चौकशी दरम्यान चालकाने आपले नाव सय्यद कलीम निजाम सय्यद, वय 42 वर्ष, राहणार फुलेनगर, माजलगाव, तर दुसऱ्या व्यक्तीने अब्दुल वाहेद जुबेर अहमद सिद्दीकी, वय 19 वर्ष, राहणार अशोकनगर, माजलगाव असे सांगितले. यानंतर पंचांसमक्ष वाहनाची सखोल तपासणी करण्यात आली. गाडीचे दरवाजे उघडताच आतून गुटख्याचा तीव्र वास येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासणी दरम्यान गाडीत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधी, पान मसाला आणि तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये V1 सुगंधित तंबाखूचे पाऊच, विमल पान मसाल्याच्या 9 मोठ्या गोण्या, निळ्या रंगाचे विमल पान मसाला पॅकेट, लाल रंगाचे तंबाखू पॅकेट, रजनीगंधा पान मसाल्याचा साठा, याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा क्रिस्टा कार अंदाजे किंमत 24 लाख रुपये तसेच मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केले. संपूर्ण जप्त मुद्देमालाची किंमत 31,62,080 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 186/2026 गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात खालील आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सय्यद कलीम निजाम सय्यद, अब्दुल अहाद जुबेर अहमद सिद्दीकी, सुभाष कान शेट्टी, जुबेर एजाज सिद्दीकी, त्रिंबक डुकरे, अशोक सनाते या 6 आरोपींपैकी 2 आरोपी अटक करण्यात आले असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू असून धारूर पोलीस त्यांचा शोध काढत आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास धारूर पोलीस स्टेशनचे अधिकारी देवीदास वाघमोळे आणि पोलीस कर्मचारी रमाकांत भुसारी करत आहेत. ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुटखा विक्रीवर शासनाने बंदी घातलेली असतानाही काही माफिया अवैध मार्गाने हा व्यवसाय सुरू ठेवत असल्याचे वारंवार समोर येत आहे. मात्र पोलिसांनी केलेली ही कारवाई गुटखा माफियांसाठी मोठा इशारा मानली जात आहे. स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. अशाच निर्भीड, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा DSM न्यूज नेटवर्क. मी असलम शेख आपली रजा घेतो. भेटूया लवकरच नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.